नमस्कार. जय महाराष्ट्र मित्रांनो. बोल रेमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आजचा विषय आणि आजचा व्हिडिओ बनवायची जरा गरजच वाटली. किती दिवस शांत बसणार आहोत आपण? हे मनात जे काही तुंबलंय ना ते बाहेर पडणार. कारण शेवटी माझ्या राज्याचा विषय आलाय. माझं राज्य महाराष्ट्र. अरे ज्या महाराष्ट्राने देशाला विचार दिला तो महाराष्ट्र. आणि त्याच महाराष्ट्रातला एक किल्ले विशाळगड. एक असा किल्ला ज्याने माझ्या राज्याला त्याच्या संकटा काळात आश्रय दिला. विशाळगडाकडे येणाऱ्या घोडखंडीत माझ्या बाजीप्रभू देशपांडेंनी आपल्या प्राणाची बाजी लावली व शिवछत्रपतींना विशाळगडावर सुखरूप पोचवले. ज्या विशाळगडावरून राजांनी तोफाचे गोळे डागून आपण सुखरूप पोचलो असल्याची वर्दी दिली त्यावेळेलाच बाजीप्रभूंनी आपले प्राण सोडले. त्यांची समाधी असलेला हा विशाळगड. ज्या विशाळगडावर शिवछत्रपतींचे नातू राजारामपुत्र करवीरचे संभाजी पहिले यांचा जन्म झाला तो विशाळगड. राजाराम महाराजांच्या पत्नी याच विशाळगडावर सती गेल्या तो विशाळगड. आज गुदमरतोय. मोकळा श्वास मिळावा म्हणून धडपडतोय. का? कारण की त्याच्यावर झालेले अतिक्रमण. मलिक रेहमानचा दर्गा. तेढ निर्माण करायची नाही आहे. पण जर विचार केला तर हा विषय प्रतापगडावर पण झालाच होता की. त्या अफजुल्ल्याचा कोथळा महाराजांनी काढला, त्याचं मुंडकं छाटून राजगडावरच्या कोनाड्यात पुरलं. त्याच अफजुल्ल्याच्या कबरीवर ही लोक मशीद बांधून तिथं ढुंगणं वर करत होती. त्याचा आकार वाढत होता. आणि त्यानंतर भरपूर वर्षाने एकनाथ शिंदे सरकारनं एका रात्रीत त्याचा सुपडा साफ केला. गेल्या वर्षी त्या माहीमच्या समुद्रात एक थडगं तयार झालं आणि काही लोक तिथे सुद्धा जायला लागली. राज ठाकरे साहेबांनी भर सभेतून त्याचा व्हिडिओ दाखवून सरकारला अल्टिमेटम दिला आणि दुसऱ्याच दिवशी त्याच्यावर सुद्धा बुलडोझर फिरला. असे अनेक विषय महाराष्ट्रात चालू आहेत. कारण आपण शांत आहोत म्हणून. आपण निपचित डोळे मिटून पडलो आहोत व ते एक एक वीट एकत्र करून मोठी थडगी बनवत आहेत. झोपाच्या मायला झोपा. तुम्ही झोपतच राहा. जोपर्यंत तुमच्या घरावर धग लागत नाही ना तोपर्यंत तुम्ही झोपा. आणि आता विषय विशाळगडाचा. कोण हा मलिक रेहान का रहमान? मलिक रेहान हा एक बहमनी सुलतानाचा सेनापती होता. सन 1469 मध्ये हा विशाळगड काबीज करायला आला होता. 7 वेळा आक्रमण करून त्याने हा गड शेवटी जिंकलाच आणि त्या मातीतच गाडला गेला. त्याचंच आहे ते थडगं. हो मी थडगंच म्हणणार त्याला. पण काळ सोकावला आणि त्या थडग्याचे उदात्तीकरण झाले आणि एक भली मोठी इमारत तयार झाली. तिथं अनधिकृतपणे लोक येतात, कोंबड्या बकऱ्यांची पार्टी करतात आणि जातात. तिथं अनधिकृतपणे भरपूर बांधकाम झालं आहे. त्यावेळी कुठं होतं पुरातत्व खातं आणि बिन वन खातं? याचा विचार त्यांनी सुद्धा करायला पाहिजे होता. त्यांना काहीच समजलं नाही का? याच विशाळगडावर बाजीप्रभूंची समाधी सुद्धा आहे. त्याकडे मात्र आपलं चांगलंच दुर्लक्ष होत आहे. हेच आपलं दुर्भाग्य. परवा शिवराज्याभिषेकाच्या दिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी रायगडावरून घोषणा दिली की विशाळगडाचा करेक्ट कार्यक्रम करणार. आता कार्यक्रम कधी करणार? त्यावेळी करणार. पण माझ्या महाराजांनी का याच्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती? या परकीय शक्तीमुळे आपल्या हिंदुस्थानावर होणारे आक्रमण हे काही आपल्याला नवीन नाही. पण का आपण सोचायचं? आजकाल जर पाहिलं तर काही थडग्यांमध्ये म्हणजे त्या ध्यानवापी मशिदीत हिंदू मंदिराचे सुद्धा अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. मग आपण काय करत असतो? नुसता बघत असतो आणि शांत बसतो. पण मी माझ्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात हे होऊ देणार नाही. अरे झोपताय का रे? उठा, जरा जागे व्हा. आत्ताच जागे व्हा, नाहीतर कधीच चिरडले जाल. मी काही द्वेष पसरवत नाहीये. फक्त जे चाललंय आणि जे घडतंय इतकंच बोलतोय. राजकारण आणि बाकी सर्व गोष्टी सोडून ज्यावेळी आपण सर्वजण जागे होऊ त्यावेळी या शक्तींना आपण रोखू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जरूर लाईक करा, नाहीतर डिसलाईक करा. इच्छा वाटेल
तर सबस्क्राईब करा, घंटी दाबा, नाहीतर दाबू नका. पण मी जागा करणार आणि करत राहणार. कारण वेळ ही अशी गोष्ट आहे जी एकदा हातातून गेली की ती परत आणता येत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ भरपूर शेअर करा आणि सर्वांना जागृत करा. हीच वेळ आहे नवा उदय करण्याची. जय महाराष्ट्र.